जिम जे करायला लागलेत लोकं, माझ्या फीडमध्ये किंवा जे मी ज्यांना फॉलो करतो ते. हे बघा तुम्ही जिम करा, तुम्ही जे स्टेटसवरती टाकायला लागला, स्टोरीवरती टाकायला लागलात, की डे 1, डे 2, डे 3 वा ते किती स्टेप चाललात वगैरे. ते कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही खूप चांगलं करायला लागलात. तुम्ही हेल्दी आहेत हे मान्य करा. तुम्ही अजून हेल्दी व्हा. फक्त माझ्या नाश्त्याच्या वेळेला मी मिसळ खात असताना येऊन म्हणू नका, की हे खाल्ल्यानंतर तुला ह्या कॅलरीज बर्न करायसाठी किती चालावं लागेल. मी नाही चालणार. माझा चहा पिताना तुम्ही असं समोर येऊन म्हणू नका, की "अरे चहामध्ये किती कॅलरीज असतात तुला माहिती का?" वगैरे. मला नाही माहिती. मला जाणून घ्यायची इच्छा पण नाहीये. हे बघा तुम्हाला कळना झालंय म्हणजे तुम्ही चांगले आहेत, पण माझा एक प्रॉब्लेम आहे, की मला नाश्त्यानंतर चहा पाहिजे. मला चहा पाहिजेच. नाही पिला तर हात थर-थर करतात. मग ते तसं झाल्यानंतर तुम्ही मला चहा पाजणार आहेत का? ते तुमच्या तत्वातही बसत नाही. असं करू नका तुम्ही. तुम्ही चांगलं करायला लागलात, तुम्ही अजून चांगलं करा. तुम्ही अजून हेल्दी व्हा. पण मला फोर्स करू नका, की तू ह्या कॅलरीज तुझ्या अंगातल्या एवढ्या कॅलरीज बर्न कर वगैरे. नाही, मला राहू द्यात हे असंच. मला खाऊ द्यात, मिसळ खाऊ द्यात, मला मस्तपैकी असं पावभाजी खाऊ द्यात. आणि हे बघा, तुम्हाला जर प्रॅक्टिकल उदाहरण जर बघायचं असेल, तर तारक मेहताचं जे कॅरेक्टर आहे, हेल्दी खाऊन त्यानं सुखी नाहीये. सुखी कोण आहे? सुखी ते जेठालाल आहे. जिलेबी फाफडा खाऊन. त्याच्यामुळं सुखी राहायचं असेल, तर प्रत्येकाची सुखाची डेफिनिशन वेगळी असते. तर त्याच्यामुळे फोर्स करू नका फक्त. स्टेटस वगैरे चालू द्यात. स्टेटसला मी लाइक करेन, ते स्टेप्सच्या स्टेटसला लाइक करेन, तुमचं डे 1, डे 2 च्या स्टेटसला लाइक करेन, ते चालू द्यात. त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद.